या व्हिडिओमध्ये आपण एसटी बसने प्रवास करणाऱ्या राज्यभरातील सर्व प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची तिकीट भाडे सवलत आणि एनसीएमसी स्मार्ट कार्ड संदर्भातील मोठी महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे व किफायतशीर प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे सर्वांची लाडकी लालपरी अर्थातच महामंडळाची एसटी बस होय। सर्वसामान्य लोकांना एसटी बसचा मोठा आधार आहे। ग्रामीण भागात तर आजही एसटी बसला खूप महत्त्व आहे। आजही लोक बसने प्रवासाला प्रथम प्राधान्य देतात। राज्यभरातून दररोज हजारो लाखो प्रवासी महामंडळाच्या बसने प्रवास करतात। स्वस्त मोफत आणि सुरक्षित प्रवास अशी एसटी बसची ओळख आहे। महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 35 विविध सामाजिक घटकांना एसटी बस मधून प्रवास करण्यासाठी 25% ते 100% तिकीट भाड्यात सवलत देते। अशातच महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची नवीन अपडेट समोर आली आहे। आतापर्यंत एसटी महामंडळाच्या बसेसमधून तिकीट सवलतीत प्रवास करण्यासाठी फक्त आधार कार्ड दाखवले तरी सवलत मिळत होती। मात्र आता एसटी महामंडळाने बस तिकीट आणि सवलतीसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्याचे बोलले जात आहे। यासाठी महामंडळाकडून आगारात कार्डची नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे। एसटी बस मधून तिकीट सवलतीत प्रवास करण्यास आता 1 तारखेपासून म्हणजे 1 मार्च पासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात आल्याच्या दाव्यांमुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। 1 मार्च पासून स्मार्ट कार्ड नसल्यास तिकीट सवलत मिळणार नाहीत अशा स्वरूपाच्या अनेक पोस्ट व व्हिडिओ व्हायरल होत होते। त्यामुळे प्रवाशांमध्ये अधिकच गोंधळ उडाला। यावर आता राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे। एसटी महामंडळाने स्पष्टपणे सांगितले की एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू करण्यात आली आहे, पण अद्याप एसटी बसच्या सवलतीच्या प्रवासासाठी हे स्मार्ट कार्ड सक्तीचे म्हणजेच बंधनकारक करण्यात आलेले नाही। त्यामुळे प्रवाशांनी अजिबात चिंता करू नये। जोपर्यंत राज्यातील 80% सवलत धारक प्रवासी स्मार्ट कार्डची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करत नाही तोपर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार नाही असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून एक ट्विट करून याबाबतची माहिती सर्व प्रवाशांना व राज्यातील नागरिकांना दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।